नमस्कार मुलांनो. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुका हायस्कूलमधील मी सहशिक्षिका श्रीमती पाटील विजय. क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 लेक्चर 19 चॅप्टर 4 प्रॅक्टिस सेट 4.2. चॅप्टर 4मध्ये आपण GSTचं प्रकरण बघत आहोत विद्यार्थ्यांनो. GSTच्या प्रकरणामध्ये आता आपण अगोदरच्या चॅप्टरमध्ये GST म्हणजे काय किंवा GST कसा लागू होतो त्यासंबंधित बघितलं. आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत आपण त्यावर आधारित काही उदाहरणं. प्रॅक्टिस सेट 4.2 मधली काही उदाहरणं. एक्झाम्पल नंबर 3. अमीर एंटरप्राइज परचेस चॉकलेट sauce bottle and paid GST of rupees 3,800. He sold this bottle to Akbar Bros and collect GST of rupees 4,100. Mayak Food Corner purchased this bottle for Akbar Bros and paid GST of rupees 4,500. Find the amount of GST payable at every stage to trade and hence find payable CGST and SGST. बघा विद्यार्थ्यांनी, या उदाहरणामध्ये अमर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसची एक बॉटल घेतली. पण नेमकं काय झालं, ती बॉटल त्याने घेतली GST विथ GST पेड करून 3,800 रुपयाला. तीच बॉटल त्याने अकबरला विकली, त्यावेळेस त्याने GST विथ GST 4,100 रुपयाला विकली. त्याच्यानंतर हीच बॉटल मयक फूड कॉर्नरवाल्याने परचेस केली, त्यावेळेस त्याला 45,000 लागले. एक्झॅक्टली CGST आणि SGST किती पेड केला एकूण, तर तो आपल्याला काढायचा आहे. आन्सर: टॅक्स कलेक्ट बाय अमर एंटरप्राइजेस ॲट द टाइम ऑफ परचेस रुपीज 3,800. टॅक्स कलेक्ट बाय अमर एंटरप्राइजेस ॲट द टाइम ऑफ सेल is equal to 4,100 rupees. Therefore, GST payable by Amar Enterprises is equal to tax collect at the time of sale minus tax collects at the time of purchase. 4,100 minus 3,800 is equal to 300. GST payable by Amar Enterprises is equal to SGST payable by Amar Enterprises is equal to 3,002 rupees is equal to 300 by 2 is equal to 150 rupees. Tax collect by Akbar Bros at the time of purchase rupees 4,100. Tax collect by Akbar Bros at the time of sale 4,500 minus अमर एंटरप्राइजेसने जसं काढले विद्यार्थ्यांना की त्याने घेतलेली वस्तू आणि त्याने ज्यावेळेस दुसऱ्या व्यक्तीला विकली, म्हणजे त्याने अमरने घेतली आणि अकबरला ज्यावेळेस विकली, त्यावेळेस त्यांची विकल्यानंतर त्याला जो काही नफा झाला म्हणजे 300 रुपये जे काय त्याला मिळाले, तर 300 रुपयावर काय काढायचं असतं, 2% GST आणि SGST. ते काढले तर काय झालं, 150 रुपये GST आणि SGSTनुसार त्याला ती रक्कम पेएबल करावी लागली. त्याच पद्धतीने आपण आता मयक फूड कॉर्नरने परचेस केलेले 4,500ला ती जर बॉटल घेतली तर आपण ती अकबरशी रिलेटेड काढून याच पद्धतीने ते उदाहरण पुढे कंटिन्यू करू शकतो. क्वेश्चन नंबर 2. मिस्टर अमोल परचेस 50 shares of face value rupees 100 when the market value of the shares was rupees 80. Company had given 20% dividend. Find the rate of return on investment. बघा विद्यार्थ्यांना, मिस्टर अमोलने 50 शेअर्स विकत घेतले आणि त्याची छापील किंमत किंवा मूळ किंमत 100 रुपयाप्रमाणे होती आणि मार्केट प्राईसची शेअर्सची काय होती मग 80 रुपये. कंपनीने काय केलं, 20% त्यांना काय दिला डिस्काउंट. तर मग आपल्याला एक्झॅक्टली त्याने किती रुपये इन्व्हेस्ट केले मार्केटमध्ये ते आता आपल्याला काढायचं आहे. फेस व्हॅल्यू इज इक्वल टू 100 रुपीज, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू 80 रुपीज. नंबर ऑफ शेअर्स इज 50. शेअर सम इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर परचेस मल्टिप्लाय मार्केट प्राइस ऑफ ईच शेअर्स इज इक्वल टू 50 into 80 is equal to 4,000. Dividend receive on each share
20% for face value of each share is equal to 20% of rupees 100 is equal to 20 divided by 100 multiplied by 100. 100 get cancelled is equal to 20 rupees. Total dividend ratio is equal to number of share purchase into dividend ratio on each shares is equal to 50 multiplied 20 is equal to 1000. Next, therefore, rate of return on investment is equal to total dividend sum investment multiply 100% is equal to 1000 multiply 4000 multiply 100% is equal to 25%. Thus, the rate of return on investment is 25%. Question number 4. Srimati Deshpande purchased share of face value rupees 5 at a premium of rupees 20. How many shares will she get for rupees 20,000? Answer. Market value of each shares is equal to face value plus is equal to 5 rupees plus 20 rupees is equal to 25 rupees. Sum investment is equal to 20,000 rupees. Next, therefore, number of shares is equal to sum investment market value of each share is equal to 20,000 divided by 25 is equal to 800. Thus, the number of shares purchased by Srimati Deshpande are 800. Next, question number 6. If the face value of both the shares is sum, then which investment out of the following is more profitable? Company A dividend 60% market value is equal to rupees 80. Company B dividend 20% MV is equal to 120 rupees. Answer. Let the face value of each shares be rupees X. Suppose समजा विद्यार्थ्यांना आपण प्रत्येक शेअरची मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू समजूया, म्हणजे मूळ किंमत ₹X मानूया. मार्केट व्हॅल्यू ऑफ each shares company A is 80 rupees and dividend is 60%. Rate of return for company A is equal to dividend income sum interest multiplied 10% is equal to 60 multiply 100 multiply 80 multiply 100% is equal to 5%. Market value of each shares of company B is equal to 20 rupees and dividend is equal to 20%. Rate of return for company B is equal to dividend income sum investment multiply 100% is equal to 20 divided by 100 multiply 120 multiply X is equal to X into 6%. Return. Thus, the investment in company A is more profitable. Next, practice set 4.3, question number 1. Market value of shares is rupees 200. If the broker rate of 0.3%, then find the purchase value of shares. मुलांना बघा 200 मार्केट व्हॅल्यूप्रमाणे 200 रुपयाचे शेअर्स घेतले आहेत. ब्रोकर म्हणजे मधला जो दलाल असतो त्याला 0.3% रेट मिळाला आहे, दलाली दिली. तर एकूण किती शेअर्स म्हणजे एकूण शेअर्सची किंमत किती ती आपल्याला काढायची आहे. आन्सर. मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर्स इज 200. Broker is equal to 0.3% of 200 is equal to 0.3 divided by 100 multiply 200. Then 0 get cancelled. 0.3 into 2 is 0.6 rupees. Therefore, purchase value of the shares is equal to MV plus broker is equal to 200 rupees plus 0.6 rupees is equal to 200.60 rupees. Thus, the purchase value of the shares is rupees 200.60 paise. Question number 4. Srimati Desle sold shares of face value rupees 100 when the market value rupees 50 and revised rupees 4900
88.20. She paid broker 0.2% and GST on broker 80%. Then how many shares did she sell? Answer: total amount received is equal to 4988.20 rupees. MV of each shares is rupees 50. Broker per shares 0.2% of rupees 50 is equal to 0.2 divided by 100 into 50. 0 get cancelled. 5 1 5, 5 2 10. Then 2 1 2, 2 1 2, then rupees 0.1. GST per shares on broker is 80% of 0.1 rupees is equal to 80 divided by 100 into 0.1. Then dividend or simplify is rupees 0.018 rupees. Next step, therefore selling price of each shares is equal to MV minus broker minus GST is equal to rupees 50 minus rupees 0.1 minus rupees 0.018. Then simplification these all numbers is rupees 49.882. Next step, number of shares sold is equal to total amount received. Sale price of each shares is equal to 4988.20 minus 49.882 is equal to 100. Thus, the number of shares sold by Srimati Desai are 100 rupees. Next lecture, lecture number 20, topic name chapter 5. Thank you.